नमस्कार. आज आपण प्रॅक्टिकली पिव्होट टेबल आणि चार्ट किंवा व्हिज्युअलायझेशन्स कसे क्रिएट करायचे आपल्याला एक्सेलमध्ये ते थोडंफार प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स आहेत बघणार आहोत आणि यात आपल्याला थोडाफार डेटा जो आहे आपण जो काही आपण आत्तापर्यंत जे शिकलोय म्हणजे पहिल्या दिवशी आपण जसं डेटा शिकलो की म्हणजे काय की डेटा कुठून येतो. तर मी जसं सांगितलं की आपण जेव्हा कधी कोणत्याही बिझनेसमध्ये किंवा कोणत्याही आय टी कंपनीमध्ये जरी काम करायची वेळ आली आपल्याला आणि आपण ॲज डेटा अनालिस्ट म्हणून बेसिकली जेव्हा आपण काम करतो तेव्हा आपल्याला वेगवेगळे जे बिझनेस असतात म्हणजे तुम्हाला जर सांगितलं तुम्हाला की कोणी डेटा अनालिस्ट म्हणजे तुम्ही नेमकं काय करता तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की डेटा अनालिस्ट म्हणजे आम्ही जो काही कंपनीचा डेटा आहे किंवा जो काही बिझनेसचा डेटा आहे तो आम्ही घेतो आणि तो त्याच्यावरती व्यवस्थित अनालिसिस करून त्याच्यातून एक व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन म्हणतो किंवा इन्साइट्स म्हणतो ते आपण काढतो आणि त्यातून आम्ही बिझनेसच्या जे लीडर्स आहे लीडरशिप टीम आहे त्यांना वेगवेगळे डिसिजन्स घेण्यासाठी मदत करतो. म्हणजे जी डेटा ड्रिव्हन डिसिजन्स आहे म्हणजे 2-3 कन्सेप्ट तुम्हाला समजले पाहिजे किंवा बोलता आल्या पाहिजे. जेव्हा तुम्हाला कोणी विचारलं की तुमची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे? व्हॉट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी ॲज अ पार्ट ऑफ युअर डेटा अनालिस्ट जॉब? असं जरी कोणी विचारलं तर यू शुड बी एबल टू टेल की we are working on the business data in a raw format. We perform some analysis or research on that, and after performing some analysis, we present the data in the form of visualizations and in a pictorial presentation. आणि ते केल्यानंतर then we will help the business leaders to take the proper decisions for their business growth. ठीक आहे म्हणजे जे काय आहे आपलं काम आपलं काम इज समथिंग विच इज we are going to help the business people to grow their business to get more business get more revenue for any business. तर ही एक सिंपल रोल्स रिस्पॉन्सिबिलिटी म्हणू शकतो आपण की डेटा अनालिस्ट म्हणून आपण जेव्हा काम करतो तेव्हा आपल्याला हे सांगता आलं पाहिजे. मग त्यात जर तुम्हाला डिटेलमध्ये विचारलं की तुम्ही नेमकं ठीक आहे म्हणजे डेटा अनालिस्टमध्ये करतात मग त्याच्यासाठी तुम्ही कोणते कोणते टूल्स वापरतात. आता हे मी तुम्हाला थोडं ओव्हरव्ह्यू अजून एकदा देतोय की कोणते टूल्स वापरले जातात. मग आता बऱ्याचशा कंपन्यांमध्ये मी तुम्हाला सांगितलं की सुरुवात एक्सेलमधनं होते. बऱ्याच वेळा जे छोट्या-छोट्या कंपन्या असतात त्यांच्याकडे एक्सेलमध्ये काम असतात. काही मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या असतात ते बऱ्याच वेळा अजूनही एक्सेल वापरतात आणि एक्सेलमध्ये सर्व ॲनालिसिस करतात. अ, म्हणजे चार्ट्स क्रिएट करायचं काम करतात. पिव्होट टेबल, त्यानंतर व्हीलूकअप वगैरे असे बरेचसे ॲडव्हान्स फंक्शन फॉर्म्युलीज वापरतात. हे सर्व काम एक्सेलमध्ये करतात आणि एक्सेल पण भरपूर पॉवरफुल आहे. अ, तर एक्सेलमध्ये पण ॲडव्हान्स गोष्टी आहे भरपूर, त्यात पण करतात आणि त्याच्यानंतर थोडंसं जेव्हा म्हणजे आता नवीन-नवीन टूल्स आले आणि एक्सेलपेक्षाही अजून सोप्या पद्धतीने कामं होऊ लागली बाकीच्या टूल्समध्ये. मग एक्सेलवरून लोकं डेटाबेसकडे वळाले. डेटाबेस म्हणजे काय आहे, की एस-क्यू-एल डेटाबेस वगैरे असतात. जिथे आता हा जो डेटा आहे एक्सेलमध्ये एक्सेलमध्ये तुम्हाला माहिती आहे हा जो डेटा आपला स्टोअर होतोय तो आपण रो आणि कॉलम्स म्हणजे आता रो म्हणजे तुम्हाला आता एक जनरल कन्सेप्ट माहिती पाहिजे की रो म्हणजे हा जो काही डेटा आहे तो आणि हे जे कॉलम्स आहे म्हणजे हे उभे असतात याला आपण कॉलम्स म्हणतो आणि ह्या प्रत्येक कॉलममध्ये काही ना काही आपण डेटा स्टोअर करत असतो आणि मग त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की आपला जो हा डेटा आहे बिझनेसचा डेटा बऱ्याच वेगवेगळ्या सोर्सेसनी जनरेट होत असतो आणि जेव्हा रिअल टाइम प्रोजेक्टमध्ये काम करतो आपण तेव्हा असं होतं की आपण एक्सेलला कनेक्ट नाही करत डायरेक्टली. जेव्हा तुम्ही ॲज अ डेटा अनालिस्ट म्हणून काम करतात तेव्हा बरेचसे वेगवेगळे डेटाबेस असतात आणि मग डेटाबेस कोणते माय एस असतो, ओरॅकल असतो, मायक्रोसॉफ्ट एस सर्व्हर असतो किंवा एस लाईट म्हणून एक डेटाबेस आहे. असे वेगवेगळे डेटाबेस असतात किंवा डायरेक्टली काही ई-आर-पी ॲप्लिकेशन्स असतात, सी-आर-एम ॲप्लिकेशन असतात. असे काही जे बिझनेसचे जे काही ॲप्लिकेशन्स किंवा सॉफ्टवेअर्स असतात त्यांना डायरेक्टली हे कनेक्ट होतात. आता साधारण एक्झाम्पल मी जर तुम्हाला दिलं डेटा अनालिस्टचं तर एखादं बँकेचं एक्झाम्पल घ्या तुम्ही. म्हणजे तुम्हाला जरी कोणी यूज केस विचारले ना, की तुम्ही नेमकं एखादं रिअल टाईम एक्झाम्पल देऊन एक्सप्लेन करू शकता, की नेमकं डेटा अनालिस्ट म्हणजे काय? तर साधारण एक एक्झाम्पल मी तुम्हाला असं देतो, की बँकेचं जो सॉफ्टवेअर जे असतात ना, त्या बँकेच्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही बघितलं असेल, की आपण ॲज अ कस्टमर जेव्हा बँकेकडे जातो, तेव्हा साधारण आपण एखादं अकाउंट ओपन करतो. मग त्या अकाउंटमध्ये काही पैसे डिपॉझिट करतो आणि त्यानंतर
जसं जसं आपलं अकाउंट असतं त्याच्यानंतर आपण काही ATM मध्ये जातो, पैसे काढतो वगैरे, किंवा बँकेत जर गेल्यानंतर परत विड्रॉ करू शकतो. आपल्याला चेक असतात, ते चेक आपण डिपॉझिट करतो. चेक मग चेकने विड्रॉ करतो आपण पैसे बँकेतनं वगैरे. असे बरेचसे ट्रान्झॅक्शन्स करतो. लोन घेतो, लोनमध्ये पण वेगवेगळे ट्रान्झॅक्शन्स असतात. मग अशा पद्धतीचे जे हे बँकेचे ऑपरेशन्स असतात. हे जे काही ट्रान्झॅक्शन्स आपण करतोय, हे काय आपण इंटरॅक्शन करतोय बँकेशी, हे काय करतोय आपण एक पद्धतीचं आपण डेटा जनरेट करण्यासाठी हेल्प करतोय बिझनेसला. म्हणजे मी ॲज अ कस्टमर बँकेत गेलो तर माझा एक काहीतरी रेकॉर्ड तिथे स्टोअर होतं. आता हे जेव्हा आता याच्यासाठी सगळे सॉफ्टवेअर्स आले. आता तुम्ही बघा, बँकेचं सॉफ्टवेअर असतं किंवा तुम्ही मोबाईल ॲपमध्ये पण नेट बँकिंग वगैरे यूज केलेलं असेल, त्याच्यात सर्व इन्फॉर्मेशन असते. आपला अकाउंट नंबर असतं, आपलं युजर ID, पासवर्ड वगैरे या बऱ्याचशा गोष्टी असतात, आणि त्यानंतर आपला बँक बॅलन्स वगैरे, आपण क्रेडिट केलेली, डिपॉझिट केलेली असे ट्रान्झॅक्शन हिस्ट्री पण आपल्याला बघायला भेटते, बँक स्टेटमेंट वगैरे असतात. तर हे जे आहे ना, हे जे कामं आहेत किंवा हे जे काही डेटा आहे तो आपला बँकेच्या डेटाबेसमध्ये कुठेतरी स्टोअर होत असतो. आता हे डेटाबेसेस म्हणजे काय? साधारण पहिले जेव्हा सुरुवातीला कम्प्युटर्स होते किंवा जेव्हा हे SQL डेटाबेसेस वगैरे नव्हते, तेव्हा हे बऱ्यापैकी हे असे एक्सेल स्प्रेडशीटमध्ये स्टोअर करायची लोकं किंवा बँकेवाले वगैरे, किंवा अशा फाईल्स जनरेट व्हायच्या. मग जसा डेटा वाढत गेला, जसं टेक्नॉलॉजी इव्हॉल्व होत गेली, त्यानंतर SQL डेटाबेसेस आले. मग SQL डेटाबेसमध्ये ह्याच टाईपचं हे असतं ना, ह्याच टाईपचं जे डेटा स्ट्रक्चर असतं, तेच तिथं मेंटेन केलं जातं. मग तिथे तुम्हाला असे टेबल असतात. म्हणजे टेबल नेम असेल, आणि इथे टेबल नेम झाल्यानंतर मग असा कॉलम 1 असेल, कॉलम 2 असेल. असा एक सॅम्पल दाखवतो मी आता तुम्हाला. याला एक्झाम्पल जर घेतलं, फर्स्ट नेम, लास्ट नेम, आता बँकेचं जर म्हटलं, अकाउंट नंबर आणि बँक बॅलन्स, असं काहीतरी 4 कॉलमचा टेबल बनवू शकतो. आणि त्यानंतर आपण मग याच्यात म्हणू शकतो की लेट्स से माझं नाव आहे, तर अशी 2-4 नावं घेतो मी. असे 2-3 नावं मी इथे घेतलेली. आता इथे जे आहे ते असे थोडेफार असे काहीतरी नावं मी घेतो. आणि त्यानंतर अकाउंट नंबर असेल काहीतरी, इथे अकाउंट नंबर असे, आणि त्यानंतर इथे बॅलन्स असेल. ठीक आहे, अशा पद्धतीचं. तर हे जे टेबल्स आहे ना, ते डेटाबेसमध्ये स्टोअर होतात. तर हे सांगण्याचा उद्देश असा आहे की तुम्ही जेव्हा रिअल टाइम प्रोजेक्टमध्ये काम करशाल तेव्हा एक्सेलला डायरेक्टली कनेक्ट करत नाही तुम्ही. असं म्हणजे खूप रेअरली जे छोट्या छोट्या कंपन्या आहे ना, त्यांच्यामध्येच एक्सेल यूज केलं जातं. परंतु ज्या मोठ्या कंपन्या आहे, MNCs वगैरे असतात, त्यांच्यामध्ये तुम्हाला डेटाबेसला कनेक्ट करावं लागतं, SQL डेटाबेसेस वगैरे. मग त्यात SQL डेटाबेसमध्ये, आता हे SQL म्हणजे एक टर्मिनॉलॉजी, स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज. आता ह्या टर्मिनॉलॉजीमध्ये वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आहे. म्हणजे जसं की तुम्ही आता बघा, एखादं प्रोडक्ट असतं, म्हणजे जसं एखादं वॉशिंग मशीनचं प्रोडक्ट आहे. तर वॉशिंग मशीन म्हणजे एक कन्सेप्ट आहे. वॉशिंग मशीन, वॉशिंग मशीनचे वेगवेगळे प्रोडक्ट, कंपन्या आहेत. म्हणजे तुम्ही बघा, LG, सॅमसंग वगैरे असे काही वेगवेगळे, वर्लपूल वगैरे अशा वेगवेगळ्या कंपन्या आहेत. त्या पण कंपन्या काय करतात की फंक्शनॅलिटी तर सेम आहे, म्हणजे वॉशिंग मशीनची फंक्शनॅलिटी सेम आहे, पण त्यांचे प्रोडक्ट वेगवेगळे. सिमिलर थिंग आहे या इथे पण, डेटाबेसमध्ये पण. इथे काय असतात ना, SQL ही टर्मिनॉलॉजी, आणि SQL मध्ये तुम्हाला वेगवेगळे टूल्स म्हणजे टूल्स किंवा सॉफ्टवेअर्स डेव्हलप केलेले प्रत्येक कंपनी, म्हणजे जशी की ओरॅकलने एक केलेलं आहे, नंतर मायक्रोसॉफ्ट कंपनीने एक केलेलं आहे, नंतर MySQL ही एक आहे, ओपन सोर्स आहे ते. त्यानंतर SQLite वगैरे असे डेटाबेसेस क्रिएट केले आहे. मग हे डेटाबेसेस वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये, जसं त्यांचं बजेट असेल त्यानुसार ते यूज केले जातात. तर सांगण्याचा उद्देश असा आहे की आपला जो डेटा आहे तो एक्सेलमध्येच न स्टोअर राहता, आपला तो SQL डेटाबेसमध्ये पण स्टोअर राहणार आहे. आता इथून पुढे आपण आता काय करणार आहोत? आज आपल्याला, मी तुम्हाला ही काल एक एक्सरसाइज दिली होती. तर ह्या एक्सरसाइजमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की काही, आता हा एक योगा स्टुडिओ आहे, त्याचा डेटा आहे. ह्या डेटामध्ये आपल्याला काही पिव्होट टेबल वगैरे क्रिएट करायचे, किंवा आणि चार्ट्स पण क्रिएट करायचे. तर कसं करणार? यासाठी थोडंसं अनालिसिस करायचं ह्या डेटाचं, आणि याच्यात आपल्याला आयडेंटिफाय करायचं की याच्यात नेमका कोणत्या प्रकारचा, काय टाईपचा डेटा आहे. तर आता तुम्ही बघितलं, जसं मी तुम्हाला सांगितलं आहे, क्वालिटेटिव्ह डेटा असतो आणि एक क्वांटिटेटिव्ह डेटा असतो. आणि याच्यात क्वालिटेटिव्ह डेटा कोणता आणि क्वांटिटेटिव्ह डेटा हे तुम्हाला आता आयडेंटिफाय करायला जमत असेल,
आता परत एकदा सांगतो, क्वालिटेटिव्ह डेटा म्हणजे जो काही डिस्क्रिप्टिव्ह डेटा आहे, टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये जो डेटा असतो तो क्वालिटेटिव्ह डेटा असतो. आणि जो प्लस ॲडिशनल जे डेट्सचे कॉलम्स असतात ते पण क्वालिटेटिव्ह मध्ये येतात. आणि क्वांटिटेटिव्ह डेटा म्हणजे जे न्यूमेरिकल फॉर्मॅटमध्ये असतात किंवा जे ट्रान्झॅक्शनल डेटा असतो, म्हणजे जो काही ट्रान्झॅक्शन्स होतात. आता इथे एक अटेंडन्स म्हणून कॉलम आहे, तर इथे एक अटेंडन्सची जे नंबर्स आहे, म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट्स अपेअरिंग ऑर नंबर ऑफ स्टुडंट्स अटेंडिंग फॉर अ पर्टिक्युलर क्लास एव्हरी डे, त्याचा इथे काउंट दिलेला आहे. आणि त्याचा रेव्हेन्यू जो आहे, आता हे एक ट्रान्झॅक्शन्स आहे, ठीक आहे. तर हे ट्रान्झॅक्शन्स पण इथे जे आहे ते पण आपले कोणते येणार आहे, क्वांटिटेटिव्ह डेटा. तर इथे आहे. आणि त्यानंतर आता हा रो नंबर वगैरे आहे, हा एक याचं काही आपण याच्यावरती काही कॅल्क्युलेशन्स परफॉर्म करू शकत नाही, पण हे फक्त रेकॉर्ड रेफर करण्यासाठी किंवा आय डी म्हणू शकतो, एक इंडेक्स नंबर तो तो आहे. तर त्याला पण आपण क्वालिटेटिव्ह डेटा म्हणणार आहे. तर अशा गोष्टी समजणं गरजेचं असतं जेव्हा आपण हा डेटा कन्सिडर करतो तेव्हा. तर त्यासाठी सुरुवात आपली डेटापासून झाली, आणि त्यानंतर आपल्याला जो काही डेटा येईल त्याच्यावरती आपल्याला जास्तीत जास्त कसं अनालिसिस करता येईल, त्यासाठी आपल्याला क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह डेटा हे दोन कॉलम, दोन टाइप्स फाइंड आउट करायचे. आता क्वांटिटेटिव्ह डेटामध्ये पण प्रकार आहे. क्वांटिटेटिव्ह डेटामध्ये पण आहे ना, एकतर नंबर असतात, होल नंबर, इंटिजर नंबर. नंतर तुम्ही बघू शकता, आता इथं जर मी सांगितलं नंबरमध्ये, तर इथे डेसिमल प्लेसेसवाले नंबर असतात, विदाउट डेसिमल प्लेसेसवाले असतात, म्हणजे फ्लोट म्हणतो ना आपण, फ्लोट, डेसिमल किंवा इंटिजर, होल नंबर, अशा प्रकारचे नंबर्स असतात. नंतर जनरलमध्ये आता इथे एक्सेलचे जे डेटा टाईप आहे हे वेगवेगळे, टेक्स्ट फॉर्मॅट आहे, काही स्पेशल आहे, पर्सेंटेज आहे, फ्रॅक्शन आहे, हे असे असतात. आणि डेट आणि टाईम. आणि अकाउंटिंग रिलेटेड जर बघायला गेलं तर याच्यात पण असे करन्सीवाले जे असतात, त्याच्यातले सिम्बॉल आपण वेगवेगळे इथे घेऊ शकतो. त्याच्यात करन्सी, तुम्ही इथं पण एक ऑप्शन आहे, करन्सी आपल्याला जी पाहिजे, म्हणजे रुपीजची पाहिजे किंवा डॉलरची पाहिजे, असे प्रत्येक कंट्रीची असेल. जेव्हा आपण मल्टिपल म्हणजे ग्लोबल प्रोजेक्टवर काम करतो ना, त्यावेळेस बऱ्याचशा वेळेस आपल्याला बाहेरच्या ज्या कंट्री आहेत त्यांच्या रिलेटेड डेटा असतो, त्यावेळेस आपल्याला त्यांचे सिम्बॉल वापरावं लागतात ह्या करन्सीसाठी वगैरे. ते आपण इथे यूज करू शकतो. ठीक आहे. तर हे झाले, हा एक डेटा झाला. आता याच्यात मी तुम्हाला अजून एक पहिली एक्सरसाइज दिली होती, की याच्यात फिल्टर आउट करायचंय. फिल्टर, आता कोणताही डेटा आपल्याला एक्सेलमध्ये आपल्याला फिल्टर करायचा असेल, तर साधारण आपल्याला इथे कॉलम दिलेले असतात, कॉलम हेडर्स, आणि त्याच्यात खाली आपला हा डेटा असतो. तर हा डेटा जर तुम्ही बघितला तर आता इथे एक शॉर्टकट की आहे, तुम्हाला फक्त एक सांगतो, म्हणजे पहिल्या रो वरून आपल्याला आता इथं स्क्रॉल करत गेलं आपण असं, तर बरंच खाली जावं लागलं, आपल्याला माहित नाही किती रोज असतात. तर त्यासाठी काय करायचं ना, एखाद्या कुठे पण एखाद्या पहिल्या याच्यावर ठेवायचं आणि कंट्रोल शिफ्ट आणि हा डाऊन एरो आहे ना तो प्रेस करायचा. तुम्ही डायरेक्टली पूर्ण सिलेक्ट करू शकतात. म्हणजे बऱ्याच वेळा, आता सपोज आता मी